नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावलीमधलं जटासुत्त आहे. त्या जटासुत्तावरती आज आपण अभ्यास करणार आहोत. ओरिजिनल हे सुत्त तुम्हाला संयुक्त सुत्तपीठाला संयुक्त निकायमधलं सघात वग्गोमध्ये येतो देवता संयुक्तामधले 3 काही भाग येतात. त्यातला 3रा भाग आहे सतीवग्गो आणि या सतीवग्गातला 3रं सुत्त आहे जटासुत्त. हे सुत्त खूप महत्त्वपूर्ण आहे. ह्या सुत्ताच्या आधारावरती विशुद्धमग्ग नावाचा एक ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. त्याची कथा खूप रोचक आहे. की आपण या अभ्यासादरम्यान जर सांगता आले तर सांगू शकतो आपण. काय सांगितलं याच्यामध्ये की आज आपण बघतो बरेच रस्त्यामध्ये आजूबाजूला लोकांच्या जटा बघतो आपण. थोडासा अंधश्रद्धेचा तो प्रकार आहे. केसांची योग्य जर निगा नाही राखली तर केसांमध्ये जटा निर्माण होते. हा आपण शाळेमध्ये शिकलेला नियम आहे. वैज्ञानिक नियम आहे, तो सिद्धांत आहे. तर तो जटा वेगळी ही अंधश्रद्धा आहे. आणि मी आतापर्यंत पाहिलेलं आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा अनिस आहे, श्याम मानवांची आहे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं त्यांच्या नावाखाली, तर दाभोळकरांची आणि श्याम मानवांची आणि इतर ज्या संस्था आहेत ज्या अंधश्रद्धा विरुद्ध काम करतात, त्यापैकी बरेच कार्यकर्ते असे आहेत की ते ज्या अशा स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत, मोस्टली स्त्रियाच, त्यांच्या जटा वाढलेल्या आहेत, त्यांचं अंधश्रद्धांचं निरसन करतात. त्यांना कन्व्हिन्स करतात आणि त्या जटात कापतात. बरेच केसेस आहेत. पुण्यामधल्या मला वाटतं नलिनी जाधव म्हणून आहेत, नंदिनी जाधव त्यांचं नाव आहे, किंवा मुंबईमध्ये पण आहे. बऱ्याचशा जटा कापलेल्या जातात. त्याच्यामागे कुठलाही तुम्हाला देवीचा कोप होईल असं काही नाही आहे. कुठल्या देवीचा कोप होतो असं काही नाही आहे. तर जास्तीत जास्त तुम्हाला जर जटा कोणाला कापायच्या असतील ह्या केसांच्या जटा, तर त्यासाठी तुम्ही ह्या 2 संस्था आहेत, त्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. माझा तो विषय नसल्यामुळे मी फक्त माहिती देण्याचा प्राथमिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. ज्यानुसाराने आत्ता आणि भविष्यामध्ये असा कुठलाही अंधश्रद्धेचा प्रकार उद्भवू नये. तर भगवान म्हणतात की जटामध्ये केसांचा गुत्ता नसून तृष्णा, लोभ, मोह, दोष, आसक्ती ह्यासारख्या ज्या तृष्णा आहेत, ह्या ज्या लोभ आसक्ती ह्या ज्या तृष्णा आहेत, हा सर्वात गुंतागुंतीचा सर्वात मोठा असा गुंता आहे. जटा डज नॉट मीन अ टँगल ऑफ हेअर बट ट्रॅव्हिंग म्हणजे ग्रीड किंवा अटॅचमेंट विच इज दॅट मोस्ट कॉम्प्लेक्स एन्टँगलमेंट. म्हणजे हा गुंता अंतर्गत म्हणजे स्वतःच्या शरीर, भावना, विचारांची आसक्ती आणि बाह्य म्हणजे इतरांशी किंवा बाह्य वस्तूंची आसक्ती असा असतो. दिस एन्टँगलमेंट इज बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल. या तृष्णेमुळे सर्व सजीव बांधले गेलेले आहेत. बिकॉज ऑफ दिस क्रायविंग ऑल बीइंग्स आर बाउंड. बुद्ध म्हणतात की जटा सोडण्यासाठी शील हे पहिले पाऊल आहे. मग समाधी, विपश्यना, पय्या, वीर्य व निपय्या म्हणजे व्यवहारी प्रज्ञा यांच्या सहाय्याने ही तृष्णा किंवा जटा तुम्हाला छाटता येते. द बुद्ध सेज दॅट द अनटँगल दिस जटा मॉरॅलिटी मीन्स शील इज द फर्स्ट स्टेप. देन थ्रू कॉन्सन्ट्रेशन means samadhi, insight, wisdom, vipassana, panya, energy, virya and practical wisdom म्हणजे निपाक पय्या, this craving entanglement can be cut off. अशा प्रकारची बुद्ध म्हणतात. जसं शस्त्राने बांबूचा गुंता सोडत येतो तसा भिक्खू या साधनाने आपल्या मनातील तृष्णेचा गुंता सोडवतो.
Just as a weapon can untangle a cluster of bamboo, so too does a monk with these tools cut off the tangle of craving in the mind. अखेरीस अर्हंतावस्थेत जिथे काम, रूप व अरूप या त्रिभुवनांची आसक्ती पूर्णपणे संपते, तिथेच तृष्णा ही तृष्णाची जटा संपूर्ण छाटली जाते. अल्टिमेटली इज द स्टेट ऑफ अरहंतशिप वेअर अटॅचमेंट टू द थ्री realms काम, रूप अँड अरूप completely ceases. This the craving entanglement is fully cut off. तेच निब्बाण आहे, तिथे जटा नाही, जिथे जटा नाही, गुंता नाही, शांती आहे. दॅट इज अ निब्बाण वेअर देर इज अ नो एंटँगलमेंट, नो नॉट, ओनली पीस. जटासुक्त सांगते की जीवनातील सर्वात गुंतागुंतीचा जटा म्हणजे तृष्णा. हा गुंता केवळ शील, समाधी, प्रज्ञा, वीर्य ह्यावर आधारलेल्या साधनेने सोडवता येते आणि त्याचे पूर्णतः छेदन निब्बाणातच होते. द जटा सुत्त teaches that the most complex entanglement is a life is a carving. This tangle can only be untied through practice based on morality, concentration, wisdom and energy, and its complete cutting off happen only in Nibbana. अशा प्रकारे छोटंसं प्रस्तावना ही छोटी आपली गाथा आहे. 4 सुक्तांची गाथा आहे, पण म्हटलं ना 4 सुक्तापैकी यापैकी सगळ्यात खूप महत्त्वाचं हे आहे. अच्छा, विशुद्धिमग्ध ग्रंथ ह्या पुस्तकावरती आधारलेला आहे. तर काय सांगितलं, पहिली काय आहे, अंतो जटा बही जटा जटाय जटिता पजा ततंग गौतम पुच्छामी को इमंग विजटे जटाती. म्हणजे काय आलं, याचा अर्थ काय आहे समजून घ्या पहिला. अंतो जटा बही जटा जटाय जटिता पजा ततंग गौतम पुच्छाम क्यो इमंग विजटे जटंती. अंतो जटा म्हणजे अंतर्गुंता, मनी, शरीर, विचाराचे तृष्णा किंवा इनर टँगल काविंग विदिन बॉडी अँड माइंड. अंतो जटा बही जटा बाह्य गुंता, इतरांशी किंवा इतरांशी वस्तूंची तृष्णा. अदर टँगल फॉर एक्झाम्पल काविंग टुवर्ड्स अदर्स अँड ऑब्जेक्ट्स. जटाय जटिता पजा म्हणजे या जटेमुळे सर्व सजीव बांधलेले आहेत. बिंग्स आर एन्टँगल बाय दिस नॉट. ततंग गौतम पुच्छामी म्हणून तुला हे गौतम विचारतो. देअरफॉर आय आस्क यू गौतम, को इमंग विजटे जटंग, ही जटा कोण सोडू शकेल. हू कॅन अनटँगल दिस नॉट. म्हणजे पूर्ण अर्थ काय झाला याचा, मग आता याचा अर्थ असा झाला, अंतर्गत म्हणजे मन, शरीर आणि विचार आणि बाह्य संसारातील वस्तू, नाते असे दोन्हीकडे जटा तृष्णेचा गुंता आहे. या जटेमुळेच प्राणी गुंतलेले आहेत. हे गौतम, मी तुला विचारतो, ही गुंतागुंती जटा कोण सोडवेल. इंटरनली माइंड, बॉडी, थॉट्स अँड एक्सटर्नली वर्ल्डली थिंग्स अँड रिलेशनशिप्स. There exists this tangle of carving. Because of this untanglement, things are caught. O Gautam, I ask you, who can untangle this knot? म्हणजे अशा प्रकारे विचारलेलं आहे. आता ही अठ्ठकथेमध्ये काय सांगितलं आपण तेही पाहूया. याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये सांगितलं आहे, तत्तीये अंतो जटाती गाथाय जटाती तन्नाय जालिनिया अधिवचनं. म्हणजे तिसऱ्या गाथेत अंतो जटा असे म्हटले आहे. त्यातील जटा हा शब्द तृष्णेच्या जाळ्याचे नाव आहे. इन द थर्ड वर्सेस द वर्ड जटा काय म्हणालंय, इन द थर्ड वर्सेस द वर्ड जटा टँगल इज एन एक्सप्रेशन ऑफ एंड फॉर द नेक ऑफ काविंग. साही रूपादिसु आरमनेसु हेट्ट परिवेशनं पुनः पुनः उपजंतो संसिबनठेन वेणुगंभाधिनं शाखा जाल संखाता जटा विजाती जटा. कारण तृष्णा ही रूप वगैरे विषयामध्ये वर खाली सतत उद्भवत राहते. जशी बांबूंच्या झडपांची गुंतागुंत असते तशीच ती जटासारखी गुंफून दिसते. फॉर काविंग रिपीटेडली अरायझेस इन रिगार्ड टू ऑब्जेक्ट लाईक फॉर्म अँड सो फोर्थ इंटरव्हिंग फ्रॉम अबव अँड बिलो.
just like the network of bamboo thickets, thus it is called a tangle. सापनेसा सकपरिखार पर परिखारेषु सक अत्तभाव पर अत्तभावेषु अज्जतिकायतनं बहिरा यतनेषु च उपजंतो अंतोजटा बहिजटात उच्चती. म्हणजे इथे सांगितलं पहिला शब्द आला आपला होता अंतोजटा बहिजटा जटाय जटाय जटिता पजा ततंगोतम पुच्छाम को इमं विजटे जटाती. यातला पहिला जो शब्द आहे अंतोजटा बहिजटा यातला इथे अर्थ सांगितलाय. सापनेसा सक परिखार पर परिखारेषु सक अत्तभाव पर अत्तभावेषु अज्झतिकायतनं बाहिरा यतनेषु च उपजंतो अंतोजटा बहिजटाती उच्चती. म्हणजे ही तृष्णा स्वतःच्या व पराच्या वस्तूंमध्ये आपल्या व इतरांच्या शरीरात अंतर्गत व बाह्य आयतनांमध्ये उद्भवते, म्हणून तिला अंतर्गत जटा आणि बाह्य जटा असे म्हटले जाते. सिन्स दिस कार्विंग अरायझेस विथ regard to one's own and others' passions in one's own and other bodies, and in internal and external sense base, it is called the inner tangle and outer tangle. हे आपल्या पहिल्या घातातला पहिला शब्दाचा अर्थ इथे सांगितला आहे. ता एवं उपज्यमानाय जटाय जटितापजा. अशी ही तृष्णा उद्भवते म्हणून लोक या जटेत गुंतून पडलेले आहेत. As this carving arises, beings come entangled in this tangle. यथा नाम वेळु जटादिहि वेळु आदयो एवं ताय तन्ना जटाय सबापि अयं सत्तनिकाय संखाता पजा जटिता विनिद्धा संसिबित्तानि अत्थो. म्हणजे जसे बांबूच्या झुडपात अडकतो तसे तृष्णेच्या जटेत संपूर्ण सत्व समूह गुंतलेला आहे, अडकलेला आहे. Just as bamboo is entangled in a bamboo thicket, so too all beings, the whole class of living creatures, are bound and caught in the tangle of carving. यसाच एवं जटिता ततंगौतम पुच्छामी ती तस्मातं पुच्छामी. म्हणजे आपल्या गाथेतलं हे पहिल्या कडव्यातला तिसरा शब्द असा आलाय. यसाचं एवं जटिता ततंगौतम पुच्छामी ती तस्मातं पुच्छामी. जेव्हा सर्वजण गुंतलेले आहेत म्हणून मी गौतमाला विचारतो. सिन्स बीइंग्स आर thus entangled, therefore I ask the blessed Gautam. गौतमानी भगवंतं गौतेन आलपाती. गौतम असे म्हणून तो भगवंतांना गोत्रांश संबोधित करतो. By saying Gautam, he addressed the blessed one by clean name. को इमं विजटये जटन्ति इमं एवं ते धातु तं जटेत्वा तितं जटं को विजटेय विजटेतु को समर्थोनी पुच्छती. हे तिन्ही धातूंनी म्हणजे काम रूप अरूप बनलेली जटा कोण सोडवेल, कोण ती उचलू शकेल असा तो प्रश्न करतो. He asks who is capable of untangling this tangle that has arisen, composed of the three realms. म्हणजे कामधातू, रूपधातू, अरूपधातू. म्हणजे इथे आपल्या पहिल्या गाथेचं हे संपूर्ण विश्लेषण अठ्ठकथेमध्ये भेटलेलं आहे. पहिल्या गाथेमध्ये प्रश्न विचारलेला आहे अंतोजटा बहिजटा आतली आणि बाहेरची जटा जटाय जटिता पजिता. म्हणजे ही तृष्णा कोण सोडवणार आहे, गुंतेमध्ये सगळे पडलेले आहेत. ततं गौतम पुच्छामी. मी तुम्हाला विचारतोय गौतम की ही जटा कोण सोडवणार आहे. अशा प्रकारचा पहिल्या गाथेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आपण मगाशी विचारलं होतं की विशुद्धी मग्गाचा ग्रंथाचा मी तुम्हाला उल्लेख केला होता. विशुद्धी मग्ग ग्रंथांचा जो उल्लेख आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये त्याचे जे लेखक आहेत, मी लेखकाचं नाव मुद्दाम सांगत नाही, तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं की हे विशुद्ध मग्ग या ग्रंथाचे लेखक कोण आहे. मी त्यांची थोडी बॅकग्राऊंड स्टोरी सांगतोय. तर ते जे आमचे अठ्ठकथाकार होते ते श्रीलंकेमध्ये गेले होते पाली शिकण्यासाठी. त्या ठिकाणी श्रीलंकेच्या भंतेंनी पहिलं त्यांची टेस्ट घेतली. टेस्ट घेताना त्यांना पाहायचं होतं की बाबा हा आलेला व्यक्ती आहे तो ह्या ज्या अठ्ठकथा आमच्याकडे आहेत ह्या अठ्ठकथा कोण लिहिल्या, भंते महेंद्र. प्रथम तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये भारतातून अठ्ठकथा भंते महेंद्र यांनी श्रीलंकेमध्ये लिहिल्या होत्या. हा इतिहास आहे.
हाही नोट करून ठेवा तुमच्या डायरीमध्ये. खूप महत्त्वाचा आहे रेफरन्स आहे हा, की भंते महेंद्र जेव्हा श्रीलंकेत गेले तेव्हा त्यांनी अठ्ठकथा घेऊन गेले. या अठ्ठकथांचं ट्रान्सलेशन आचार्य बुद्ध घोष आणि अजून जे हे लेखक आहेत हे आणि इतर आचार्य धम्मपाल आहेत, मी मुख्य लेखकाचं नाव मुद्दाम सांगत नाही, तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं उत्तर. तर हे सर्व तिथे गेले, त्यांनी ट्रान्सलेशन अठ्ठकथा होत्या ते ट्रान्सलेट केल्या आपल्या भाषेमध्ये आणि इथे आणलेले आहेत. तर ह्या लेखकांना त्यांचे ते श्रीलंकेचे भिक्खू त्यांचं टेस्ट घेत होते तेव्हा त्यांनी ह्या 2 गाथा त्यांना दिल्या होत्या. जटासूत्तातले ह्या गाथा त्यांना दिल्या होत्या आणि त्यावरती आपल्या ह्या अठ्ठकथाकारांनी संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. मग तुम्हाला ते विशुद्धमग्ग हा पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल, हे ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचाल, वाचण्याचा अभ्यास वाचू नका, अभ्यास करा या ग्रंथाचा, तेव्हा तुम्हाला ही संपूर्ण गाथा किंवा संपूर्ण बुद्धांचा एखादा सार म्हणू शकतो आपण छोटासा, तो तिथे तुम्हाला समजेल. शील समाधी पहिया म्हणजे काय आहे हेही तिथे तुम्हाला समजेल. हे फक्त वरवरचं आपण म्हणजे अठ्ठकथेमध्ये जेवढं आलेलं आहे ते पुस्तकामध्ये जेवढं आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढे शीले पतिष्ठाय नरोसपय्यो चित्तपय्यंच भावय आतापि निपको भिक्खू सो इमं विजटेय जटे. याचा अर्थ काय होतो? शीले पतिष्ठाय म्हणजे इस्टॅब्लिश इन व्हर्च्यू म्हणजे प्रज्ञायुक्त मनुष्य. ननोसपय्यो अ मॅन एंड नॉट विथ विजडम. ननोसपय्यो म्हणजे झालं शीलेपतिष्ठे याचा अर्थ शीला स्थिर राहून, इस्टॅब्लिश इन व्हर्च्यू. नरोसपय्यो म्हणजे प्रज्ञायुक्त मनुष्य, मॅन अँड नॉट विथ विजडम. चित्तपय्यंच भावय म्हणजे चित्त आणि प्रज्ञा साधणारा. कल्टिवेटिंग माइंड अँड विजडम. आतापि याचा अर्थ होतो ऊर्जावान, पराक्रमी किंवा वीर्यसंपन्न, एनर्जेटिक, आर्डन. निपक्को भिक्खू म्हणजे डिस्क्रिनिंग मॉन्ग म्हणजे विवेकी भिक्खू. सो इमंग विजटेय जटंग म्हणजे तोच ही जटा सोडवू शकतो. ही अलोन अनटँगल दिस नॉट म्हणजे शिलात दृढ राहणारा प्रज्ञायुक्त मनुष्य, जो चित्त व प्रज्ञा साधतो, ऊर्जावान व विवेकी असा भिक्खू, तोच ही तृष्णा सोडवू शकतो. A man established in a morality endowed with wisdom, cultivating both mind and insight, energetic of and discerning, a monk like him alone can untangle this knot. अशा प्रकारे पहिल्या गाथेचा अर्थ, दुसऱ्या गाथेचा अर्थ आहे म्हणजे शील, चित्त, समाधी, प्रज्ञा, ऊर्जा व विवेक यांच्या सहाय्याने जटा सोडवता येते. The knot of life can only be untangled through morality, मेंटल कॉन्सन्ट्रेशन, विजडम, एनर्जी अँड माइंडफुलनेस. अशा प्रकारे ह्या दुसऱ्या गाथेचा अर्थ आहे. ते आता अठ्ठकथेमध्ये काय अर्थ समजून सांगा, हे हाच अर्थ अठ्ठकथेमध्ये कशा प्रकारे विस्तृत समजून सांगायला ते आपण बघू. सॉरी. अत्थस भगवा तम्मथं विसर्जयन्तो शीले पतिष्ठाताति आदिमाहं. मग भगवंत त्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, शिला स्थिर राहून, अशी पुढची गाथा त्यांनी सांगितली. Then the blessed one resolving this that matter said, being with established in virtue, तत्तशीले पतिष्ठायाति चतुपारिशुद्धशीले उत्वा ठत्वा म्हणजे तत्तशीले पतिष्ठायाति चतुपाशुद्धीशीले ठत्वा म्हणजे इथे शीले पतिष्ठाय म्हणजे 4 प्रकारच्या परिशुद्धीशीलात स्थिर राहणे. हियर established in virtue means standing firm in the fourfold purity of virtue. एतच्च भगवा जटा विजटयन कुचितो शीले आरंभतो न अय्यं कुठ्ठो अय्यं कथेति ती वेदी तब्बो. येथे भगवंतांना जटा सोडण्याबद्दल विचारलं असता ते शील सांगतात, हे असंमित उत्तर नाही असे समजावे का? Here when asked about untangling the tangle, the blessed one being with virtue, this should not be regarded as answering one thing when asked another.
जटा विजटकस ही पतिष्ठा दस्सन थम्मेच शीलंकथितं. कारण जटा सोडवण्याची पायाभरणी म्हणजे शील आहे, म्हणून इथे शीलाचे वर्णन केलेले आहे. पहिलं काय विचारलं की भगवंतांना आम्ही विचारलं की बाबा ही जटा कोण सोडवतील, तर भगवान म्हणतात की शीलात राहणारा व्यक्ती. तर हे उत्तर कधी आपल्याला असंमती वाटतं का, अशा प्रकारचे ते विचारणा केली होती. आणि त्याचं उत्तर काय दिलं, जटा विजटकस ही पतिष्ठा दस्सन थम्मेच शीलंकथितं. म्हणजे कारण जटा सोडवण्याची पायाभरणी म्हणजे शील आहे, म्हणून इथे शीलाचे वर्णन केलेले आहे. For virtue is this a foundation for understanding the tangle, therefore it is a spoken of here. आपल्याला काय आपण म्हणलो होतो की जेव्हा उपासक आहे तेव्हा आपण काय म्हणतो, पंचशील घेतो. उपासकांना पहिलं पंचशील दिलंय, अष्टशील दिलं, दशशील दिलेलं आहे. त्यानंतर मग पुढे जे आहे तो अष्टांगी मार्ग, अष्टांगी मार्ग तो आहेच आहे. प्रथम भगवान बुद्ध तुम्हाला शिलामध्ये प्रतिष्ठापित करतात आहेत. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, आदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, कामेसुमिच्चारा वेरमणी सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. बेसिक सील आहे. सील आपण सुरुवात करायचं आहे, प्रतिष्ठापित व्हायचं त्याच्यामध्ये दृढ व्हायचं आपल्याला. एकदा का सीलामध्ये झालं की तो समाधीमध्ये जातो. समाधी कशासाठी, शीलासाठी. शील समाधी पय्या अशा प्रकारचा मार्ग आहे सांगितलेला भगवान बुद्धांनी. त्यासाठीच आपला आर्य अष्टांगी मार्ग जो सांगतो तो पहिलं शीलावरती कॉन्सन्ट्रेशन करायला सांगतो, म्हणजे प्रतिष्ठापित व्हायला सांगतो. हेच उत्तर ते भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. नरोती संयो, नरो म्हणजे सत्व, म्हणजे जीव किंवा व्यक्ती. नरो मीन्स अ बीइंग और अ पर्सन. सपयोती कम जती हेतु कपटी संधी पय्याय पय्यवा. म्हणजे सपय्य म्हणजे पुण्यकर्म व योग्य जाती हेतू यामुळे मिळालेला प्रज्ञेसह मनुष्य. जो आपण म्हणजे दुसरी गाथा सुरू झाली आहे. शिले पथाई नरो पय्यो, नरो सपय्यो चित्त पय्यच्च भावय आतापि निपको भक्तो सो इमं विजटे जटंती. याचा अर्थ आपण आता विश्लेषण करतो या गाथेतर्फे. चित्त पय्यच्च भावयंती समाधींच विपස්සनांच भावयमानो चित्तसिसेन हेत अट्ठ समापत्तियो कथिता पय्यानामेन विपස්සना. म्हणजेच चित्त पय्यच्च भावती म्हणजे जो चित्त समाधी आणि प्रज्ञा विपස්සना विकसित करतो. येथे चित्त या शब्दाने 8 प्रकारच्या समाधी दर्शवलेल्या आहेत आणि प्रज्ञा या नावाने विपश्यना सांगितलेल्या आहेत. डेव्हलपिंग माइंड अँड विजडम मीन्स कल्टिवेटिंग कॉन्सन्ट्रेशन means like a samadhi and insight vipassana. Here mind refers to the 8 attainment sammapatis and wisdom refers to insight knowledge. आतापि ती वीर्यवा वीर्यहि कलेसान आतापन परिथापन थेन आतापो ती उच्चती तदस्स अतिथी आतापी. आता ह्याच्यामध्ये आतापी निपको भिक्को सो इमंग विजटे जटन, याच्यातला आतापी हा शब्द इथं घेतलेला आहे. तो काय सांगतो, आतापी म्हणजे वीर्यवान. कारण आताप म्हणजे किलेसांना जाळून टाकणारी, त्यांना उष्ण करणारी शक्ती ज्यांच्याकडे हे आहे त्याला आतापी म्हणतात. आतापी मीन्स एनर्जेटिक. हियर आतापी रेफर्स टू द burning away or drying up of delightment who one possesses with quality is called atap. Atapi. Nipakoti nepakang uccati payya taya samannagatoti attho imina padena परिहार्य पय्य दस्यती. निपको म्हणजे प्रज्ञावान विचारपूर्वक वागणारा. निपको इथे शब्द जो आलेला तो आतापीचा आपण अर्थ समजला. आता निपकोचा अर्थ समजतो. निपकोती नेपकं उच्चती पय्या ताय समन्नागतोती अथो इमिना पदेन पारिहार्य पय्य दस्यती. म्हणजेच निपको म्हणजे प्रज्ञावान विचारपूर्वक वागणारा. येथे हा शब्द पारिहार्य प्रज्ञा दाखवतो. म्हणजेच योग्य वेळ ओळखून योग्य ठिकाणी विचार करून निर्णय घेणारी प्रज्ञा. हा शब्द लक्षात घ्या. योग्य वेळ ओळखून योग्य ठिकाणी विचार करून निर्णय घेणारी प्रज्ञा. आपण बऱ्याच ठिकाणी वेळ काळ
जे म्हणतो आपण ते न बघता कुठेही आपण आपलं मत मांडतो, विचार मांडतो, जे कधी कधी खूप युजफुल असतं पण ते त्या ठिकाणी युजफुल नसतं, म्हणजे त्याचा वापर नसतो, यूज होत नाही शकतो. किंवा अशा लोकांमध्ये आपण ते म्हणणं मांडतो की त्यांना त्याचा अर्थच समजत नाही, त्यांना त्याचा काय उपयोगच होत नाही. तर निपको मीन्स ब्रिलियंट or wise, one endowed with discriminant. Here it refers to practical wisdom, that is pariyaya panya, the wisdom that discerns the right time, place and action. पारिहार्य पय्या नाम अयंकालो उद्देशस्य अयंकालो परिपुच्छाया ती आदिना नयन सबथ कारापिता परिहरित पय्या. पारिहार्य पय्या म्हणजे ती प्रज्ञा, म्हणजे जो व्यक्ती वेळेवर आणि योग्य ठिकाणी सर्व कार्य योग्य रीतीने पार पाडण्यास सक्षम करते असते. पारिहार्य पय्या इज द विजडम दॅट एनेबल्स वन टू ॲक्ट एप्रोप्रिएटली at the right time and place in all matters. इमस्मिंहि पय्या व्याकरणे विक्खतो पय्या आगता पथ पठमा जाती पय्या द्वितीया विपස්සना पय्या तृतीया सब्बकिच्च पर्यानियका पारिहार्य पय्या. यामध्ये प्रज्ञा तीक्ष्ण व परिपक्व बनते, जेणेकरून विचारलेले प्रश्न समस्यांचा अभ्यास किंवा निर्णय योग्य पद्धतीने करता येतो. यामध्ये 3 प्रकारच्या प्रज्ञा आहेत. एक आहे प्रथम जातीय पय्या, म्हणजे जीवनक्रम किंवा जाती संबंधी प्रज्ञा, म्हणजेच गर्भधारण क्षणी जन्म उद्भवणारे ज्ञान, जन्मजात ज्ञान. प्रथमा जाती पय्या म्हणजे लक्षात घ्या, काही मुलं आपण म्हणतो की काही बाळ जन्मतच हुशार असतात, त्यांच्यामध्ये ती जागरूकता त्यावेळेस लहानपणापासून असते असं आपण म्हणतो कधी कधी, किंवा म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो. म्हणजे जसं जसं ते बाळ मोठं होतं तशी त्याची प्रज्ञा विकसित होते. पण काही जन्मजात काही खूण घेऊन येतात, त्याला काय म्हणतात, द विजडम बिकम शार्प अँड मॅच्युअर सो दॅट क्वेश्चन problems and text can be handled correctly. It is divided into 3 types. First, Prathama Jati Payya, wisdom regarding only one's life stage. द्वितीया विपස්සना पय्या, विपश्यना प्रज्ञा म्हणजे स्वानुभवावर, अंतप्रेरणेवर आणि चिंतनावर मिळणारे ज्ञान. इनसाइडर बेस्ड विजडम डेव्हलप थ्रू ऑब्झर्वेशन अँड मेडिटेशन. आणि थर्ड, तृतीया सब्बकिच्च पर्यानक या पारिहार्य पय्या म्हणजे सर्व कार्य योग्य रीतीने संपादित करण्याची प्रज्ञा. पारिहार्य पय्या म्हणजे विजडम फॉर प्रॉपर कंप्लेशन ऑफ ऑल टास्क. म्हणजे ह्या 3 प्रकारच्या प्रज्ञा ते सांगितलेल्या आहेत तुम्हाला हे पुढचे घाताच्या प्लेसमध्ये. सो इमं विजटये जटंती सो इमेहि शीलादिहि समन्नागतो भिक्खु यथा नाम पुरिसो पथवियं प्रतिष्ठाय सुनिशितं सत्थं उक्खिपित्वा महन्तं वेणुगम्मं विजटेय एवमेव शीलं प्रतिष्ठाय समाधिशिलाय. सुनिशितं विपස්සना पय्या सत्थं वीर्यबलपग्गाहितेन पारिहार्यपय्याहतेन उक्खिपित्वा सब्बपि तं अत्तनो सत्ताने पतितं तन्नाजटं विजटेय संचिन्नेय संपदाले यानी. आता दुसऱ्या घातलेलं शेवटचा अर्थ इथे समजून सांगितलं. काय सांगितलं आहे, सो इमंग विजटे जटंग म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा यांनी समन्वित असा भिक्खू ही तृष्णेची गाठ सोडू शकतो. जसा एखादा पुरुष जमिनीवर पाय रोवून तीक्ष्ण तलवार उचलून मोठा बांबूचा गुंता कापून टाकतो, तसा शीले स्थिर राहून समाधीच्या आधारे तीक्ष्ण विपश्यना प्रज्ञा हातात घेतलेला वीर्याच्या बळाने प्रेरित व्यावहारिक प्रज्ञेने सज्ज भिक्खू स्वतःच्या प्रवाहात असलेली तृष्णा जटा कापून टाकतो, सोडवतो, पूर्णपणे संपवतो. ते सो इमंग विजटे जटंग ही जी आपली दुसऱ्या गाथेतली शेवटचा जो वर्ड आहे त्यातलं इथं एक्सप्लेनेशन केलं आहे की जो शील, समाधी आणि प्रज्ञा यांनी समज असा भिक्खू ही तृष्णेची गाठ सोडू शकतो. जसा एखादा पुरुष जमिनीवर पाय रोवून तीक्ष्ण तलवार उचलून मोठ्या बांबूचा गुंता कापून टाकतो, तसा शीलेस स्थिर राहून समाधीच्या आधारे तीक्ष्ण विपश्यना
प्रज्ञा हातात घेतलेला वीर्यवान बळाने प्रेरित व्यावहारिक प्रज्ञेने सज्ज भिक्खू स्वतःच्या प्रवाहात असलेली तृष्णा जटा कापून टाकतो, सोडवतो, पूर्णतः संपवतो. So he untangled this knot. Means the monk endowed with morality, concentration and wisdom is able to untangle the knot of carving, just as a man standing firmly on the ground like a sharp sword and cut through a great tangle of bamboo. In the same way, firmly established in virtue, armed with sharp sword of inside base of concentration, driven by the power and energy and of guided by practical wisdom, the monk cut off, untangled and completely removed the knot of carving present his own continuum. अशा प्रकारे दुसऱ्या गाथेचा इथे अर्थ समजून सांगितलेला आहे आपल्याला. आता आपण राहिल्या 2 गाथा आहेत. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, यसंग रोगोच दोषोच अविद्याच विराजिता हिनासवा अर्हंतो ते संग विजटिता जटा. एसंग रोगच दोषोच म्हणजे ज्यांच्यात राग व द्वेष नाही, दोज विदाउट लस्ट अँड नीडेड नेटवर्क hatred, those without lust and hatred. अविद्याच्या विराजिता अज्ञान नाहीशे झालेले आहे. whose ignorance is a dispel. हिनासवा अर्हंतो ज्यांचे सर्व आशय क्षीण झालेले आहेत. अर्हंत with defilement destroyed. ते संग विजाटिता जटा त्यांच्यासाठी जटा सोडवलेली आहे. for them the knot is untangled. म्हणजे ज्यांनी राग, द्वेष आणि अज्ञान पूर्णतः नष्ट केले आहेत ते खिनासव अर्हंत आहेत, त्यांच्यासाठी तृष्णेचा गुंता सोडवलेला आहे. दोज हू हॅव कम्प्लिटली डिस्ट्रॉयड लस्ट, हेटर्ड अँड इग्नोरन्स आर द अर्हंत विथ डेफिलिमेंट्स एक्झिक्युटेड फॉर देम द टँगल ऑफ कार्विंग हॅज बीन फुल्ली अनटँगल्ड. अशा प्रकारे तिसऱ्या गाथेचा अर्थ आहे. आता अठ्ठकथेमध्ये काय लिहिले ते पाहूया. एतावता सेक भूमि खतेत्वा इदानी जटंग विजेतेत्वा हितं खिना महाखिना समंग दस्सेंतो ए संग ती आदि महा. पहिल्याचा शब्दाचा अर्थ इथे सांगितलेला आहे. येथपर्यंत बुद्धांनी एक अभ्यासक भिक्खू यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आता ते जट म्हणजे तृष्णेचा गुंता पुन्हा सोडवून स्थिर असलेल्या महाखिनासव याने आसवांचा नाश केला आहे. आसव कुठले आहेत, कामासव, इंद्रिय सुखांची तृष्णा. दुसरा आहे भावासव म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माची तृष्णा. दिठ्ठासव चुकीच्या दृष्टिकोनाचे आसव. अविद्यासव म्हणजे अज्ञानाचा आसव. या अशा प्रकारे 4 जे आहेत खिनासव त्यांनी नष्ट केलेले आहेत. म्हणजे त्यांना अर्हंत यांना दाखवतात आणि म्हणूनच ए सरोगं च दोषोच अशी पुढची गाथा सांगतात. अप टू दिस पॉइंट the Buddha explained the stage of the trainee, and it means Sekha. Now pointing to the great ones, the Arhat who have fully untangled the knot of carving, he uttered the next verses beginning with ए संग्रागोच्या दोषोचे. म्हणजे अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. एवं जटंग विजटेत्वा थितं खिनासव दस्सेत्वा पुनजटाय विजटनोकासं देस दस्सेंतो यत्थनामंच ती आदिमाह. म्हणजे अर्हंत अशा प्रकारे तृष्णेची गाठ किंवा जटा सोडून उभा असलेल्या खिनासव अर्हंत दाखवून पुन्हा त्या जटेला म्हणजे तृष्णेच्या गाठीला सोडवण्याची अंतिम संधी कुठे आहे हे दाखवण्यासाठी भगवंत यत्थनामंच रूपंच अशी पुढे गाथा सांगतात. हॅव्हिंग शोन द अर्हंत हू हॅज अनटँगल्ड द नॉट ऑफ कार्विंग, द बुद्ध refers further pointed out the ultimate ground where the knot is completely cut off with the verses beginning where name and form ceases. Tathanamanti chattaro arapino khanda patighang samrupasanya chati ethang patigasanya vasena kamabhavo gahito. रूपसंज्ञा वसेना रूपभवो तेसु द्विसी गहितेसु अरूपभवो गहितोव होती भवसंख्ये पनाति एतेसा छिद्यते जटाति एथं ते मुकट्ठवत्थस
दीयठाने ऐसा जटा चिज्जती निब्बान आगमं चिज्जती निरुझंती अयं अथोदसितो होती तृतीयं. म्हणजे आता आपण काय करतोय की ह्याच्यामध्ये अठ्ठकथेमध्ये सांगितलं आहे की ए संग्रागोच दोषोच अविद्याच विराजिता हिनासौ अर्हंतो ते संग विजटिता जटा. याचा आपण अर्थ पाहिलेला आहे. पुढची गाथा यत्थनामंच असेसं उपरोझंती पटिघं रूपसंज्ञाच अर्थेसा विच्छिद्यते जटाती. हा जी शेवटचं गाथा आहे त्याचा पण अर्थ आपण पहिला समजून घ्या. यत्थ म्हणजे जिथे व्यह, नामच रूपंच नाम वेदना, नाम म्हणजे वेदना, संज्ञा संस्कार विज्ञान हे चार स्कंद आहेत. व रूप म्हणजे शरीर, म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे चार भौतिक शरीर कुठल्या काय ते त्याच्यामुळे मी आता एक्सप्लेन नाही करत आहे. नेम म्हणजे फीलिंग, रिसेप्शन, फॉर्मेशन अँड कॉन्शियसनेस अँड फॉर्म. असे संग उपरोझंती म्हणजे पूर्णपणे नष्ट होतात विदाउट रिमाइंडर. पटिघं रूपसंज्ञाच म्हणजे प्रतिघट कामभव व रूपसंज्ञा रूपभव. तेसा छिद्यते जटा, इथे जटा तुटते. हिअर द नॉट इज कट ऑफ म्हणजे जिथे नाव, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान आणि रूप पूर्णपणे नष्ट होतात तिथेच प्रतीक म्हणजे कामभव आणि अरूप संज्ञा थांबते, तिथेच ही तृष्णजटा पूर्णपणे तुटते. भगवान बुद्ध ते फायनली सांगतात कशा प्रकारे जिथे नाम आणि रूप यांची हे नष्ट होतात, पूर्णपणे नष्ट होतात, तिथेच जटा थांबते. वेअर नेम, फीलिंग, परसेप्शन, फॉर्मेशन, कॉन्शियसन अँड फॉर्म fully cease, where resistance and perception of form come to an end, where there the tangle of carving is finally cut off. अशा प्रकारे ह्या दोन गाथेचा अर्थ एकत्रितपणे इथे शेवटला सांगितलेला आहे की आपण पहिलं पाहिलं एवं जटं विजटेव शेवट तत्थनामांती हे पूर्ण आपण आता पाहिलेलं आहे. त्याचं मराठी ट्रान्सलेशन काय होतं? एक हे नाम म्हणजे चार निराकार स्कंद म्हणजे अदृष्ट्या घटक आहेत ते जे आपण पाहिलं मगाशी. व रूपसंज्ञा पटिक संज्ञेच्या आधाराने कामभाव निर्माण होतो, रूप संज्ञेच्या आधाराने रूपभाव निर्माण होतो. या दोन गृहीत घटकामध्ये अदृश्य रूप अरूप भाव ही अनुभवली जाते. याच प्रक्रियेमधून जटा म्हणजे संकटाची तृष्णाची जी जटा असते ती तुटते आणि मग निब्बान प्राप्त होते. हे अखंड आणि निरंतर असते. हिअर नाम रेफर टू द फोर इमर्चियल aggregates Aropino Khondas regarding Patigha and Rupa Sanya based on Patigha Sanya. Carving for sensual pleasure arises based on Rupa Sanya. Reception of form arises. Within these two assumptions, the formless state, म्हणजे अरूप भाव, is an experience. Through this process, the tangle jata of carving is cut off and nibbana is attained, remaining unbroken and continuous. म्हणजे सुरुवातीला जे आपल्याला सांगितले गेलेली आहे कथा, ज्या चार गाथा सांगितल्या त्याला पहिली ही आहे विचारणा आलेला आहे की अंतो जटा बही जटा जटा जटिता पयिता ततं गौतम पुच्छामी को इमंग विजटते जटाती. म्हणजे ही जटा कोण सोडवू शकते, कोण सोडवू शकतं, अशा प्रकारची पहिले गाथ्यामध्ये प्रश्न विचारलेला आला होता. आणि त्यानंतर काय विचारलं होतं, हा गुंता कोण सोडवू शकतो? त्याला उत्तर काय दिलं, सिले पतिठाय नरु सपय्यो चित्तपय्यच्च भावये आतापि निपको भिक्खू सो इमंग विजटये जटंग. याचं उत्तर काय भगवान बुद्धाने दिलं होतं, जो माणूस नीतिधर्मावर दृढ आहे, ज्ञानी आहे, जो मन आणि ज्ञानाचा विकास करत आहे, जो भिक्षू उत्साही आणि विवेकी आहे, तो हा गुंता सोडू शकतो. अशा सांगितलं. नंतर काय सांगितलं, ए संरोगच दोषोच अविद्याच विराजिता हिनासव अर्हंतो ते संग विजटिता जटा. म्हणजे ज्याच्यातून वासना आणि द्वेष अज्ञास समूळ नष्ट झाले आहेत, ज्या अर्हंतांनी आपले दोष संपवलेले आहेत, त्यांच्यासाठी हा गुंता सोडवला गेला आहे. यत्थं नामंच अपसेसं उपरुजती पटिघं रूपसंज्ञाच अर्थेसा छिद्यते जटाती. म्हणजे जिथे नाम आणि रूप थांबते, काही शिल्लक न ठेवता थांबते आणि तसेच स्पर्श आणि रूपाची जाणीवही येथेच हा गुंता कापला जातो. अशा प्रकारे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात की जटासुक्त हे मानवी जीवनातील मूलभूत समस्या
संसाराच्या गुंतागुंत अडकणे आणि त्यातून मुक्तीचा मार्ग सांगते. ते स्पष्ट करतं की ही गुंतागुंत केवळ बाह्य नसून आंतरिकही आहे. आसक्ती, क्लेश आणि अज्ञान यातून सुटण्यासाठी शील, नीतिमत्ता, समाधी, ध्यानाद्वारे चित्तशुद्धी व एकाग्रता आणि प्रज्ञा, यथार्थ ज्ञान या 3 स्तंभांचा सतत सराव आवश्यक आहे. अंतिम मुक्ती म्हणजे मूल क्लेश, राग, द्वेष, अविद्या आणि आसवांचा पूर्ण नाश, ज्यामुळे नामरूपाचा भ्रमातून पूर्ण मुक्ती म्हणजे निब्बाण मिळते आणि संसाररूपी जटा किंवा गुंता छेदली जाते. हे सुद्धा बौद्ध मार्गाचे सार सांगणारे एक शक्तिशाली प्रतिकात्मक वर्णन आहे. जटासुक्त हे अत्यंत सूक्ष्म आणि सशक्त शिक्षण आहे, जे समोर उभे राहते की आपले दुःख फक्त बाह्य कारण नाही तर मानसिक गुंतागुंतीमुळे निर्माण होत असते. ही गुंतवणूक सोडवण्यासाठी छाटण्याचा मार्ग म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा या क्रमाने गेलं तर तुम्हाला निर्वाण भेटणार आहे, निब्बाण भेटणार आहे. अंततः नाम, रूप, संवेदना, प्रतिक्रिया या त्रयींचा नाश हे पूर्णतः मुक्तीचं मूळ आहे. अशा प्रकारे हे सुत्त आज आपण इयत्ता 10वीचं जे पुस्तक आहे पाली सुगंधावली त्यातलं हे जटासुत्त अभ्यासलेलं आहे. मुलांना खूप शॉर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. आज मी ह्या अट्टकथांच्या मार्फत म्हणजे अट्टकथेच्या सहाय्याने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही शब्द आपण नव्याने ऐकल्यामुळे ते थोडं जड जाईल असं मला वाटतंय, कारण मी वाचताना मला जाणवत होतं की हे म्हणजे पाली भाषेचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर काही शब्द आपल्याला माहीत नसतात, बऱ्याच शब्दांचा अर्थ माहीत नसतो, त्यामुळे आपल्याला ते काही जड जातं. पण एकदा तुम्ही जर त्या प्रवाहामध्ये आलात तर तुम्हाला ते शब्द हळूहळू का होईना पण समजायला लागतात. त्याच्यामध्ये काही अर्थ आहेत, जसं अंतो म्हणजे आतमध्ये, बही म्हणजे बाहेर. हे आपण मराठीमध्ये पण बघा की पालीमधले बहुतांश शब्द हे मराठीमध्ये आलेले आहेत. पजा म्हणजे प्रजा आहे. तंग म्हणजे तुला, आपण मगध लावला तंग तंग गौतम पुच्छामी तुला, म्हणजे तुला मी विचारतो. म्हणजे ते एक वाक्य आहे, पण आपल्याला गौतम बुद्धांचा उल्लेख करताना आपल्याला आदरार्थी शब्द वापरायला पाहिजे. हे मुद्दाम शेवटला सांगतोय. मगाशी मी बोलताना बोला हे तुला मी विचारतोय, पण ह्याचं एक्सप्लेनेशन शेवटला असं आहे की भगवान बुद्धांना जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा त्याचा उल्लेख आपल्याला आदरयुक्तच केला पाहिजे. को म्हणजे कोण, कोणता पुरुष किंवा कोण पुरुष म्हणजे ते आपण पाहिलं. प्रतिष्ठितं म्हणजे प्रतिष्ठित, म्हणजे आपण शिलामध्ये पहिल्यांदा प्रतिष्ठित असलं पाहिजे. भावेती म्हणजे भावना करतो, विकसित करतो. निपको म्हणजे शहाणा, निपुण किंवा तज्ञ. उपरुज्जती हा शब्द आपल्याला कुठे भेटला होता, शेवटच्या गाथेमध्ये नाव भेटलं होतं, थांबतो किंवा उच्चाटन होतो. एथ म्हणजे येथे, जटा म्हणजे संभ्रमाची अवस्था, गुंतागुंत आपण पाहिलं होतं. आता जटित म्हणजे संभ्रमित. तंग म्हणजे ते, तंग म्हणजे तुला पण होता आणि ते पण तुला हे पण होता. उच्छती विचारतो. इमंग म्हणजे हे. संपय्यो म्हणजे प्रज्ञावान. आतापी उस्ताही अशेष संपूर्ण पटिग राग प्रतिक्रिया चिज्जती कापतो आणि नष्ट करतो. आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओच्या शेवटला एंडिंगला ह्या 4 गाथ्यांचा व्यवस्थित पुन्हा एकदा छोटासा म्हणजे लिखित स्वरूपामध्ये घेण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे गाथेचा अर्थ शेवटच्या याच्यामधील मधल्या जसं आपण मध्ये पाहिले अर्थ तेच अर्थ शेवटला मी देण्याचा प्रयत्न करतो. आय होप आजची गाथा ही आपल्याला समजली असेल, सर्वांना समजली असेल. यात 10वीच्या विद्यार्थ्यांनी खास करून नोटिंग करायचं, त्याच्या अर्थ नोट करायचे आहेत आणि ज्यांना अर्थ नोटिंग करायचे होते त्यांनी हे करावे अशा प्रकारे सूचना करतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की विशुद्धिमग्ग हा ग्रंथ कोणी लिहिला हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आपण इथे सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आपल्या इतरांना जर अभ्यासा दृष्टिकोनाने समजावून सांगायचा असेल किंवा दाखवायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती असेच अभ्यासपूर्ण सातत्याने व्हिडिओ येत राहणार आहेत. तर तसंच आपल्या सर्वांची मी ह्याच्या रजा घेतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि भवतु सब मंगलम, सभ्य सत्ता सुखी म्हणतो.